नमस्कार, रामकृष्ण हरी. आज आपण एका अशा प्रश्नावर बोलणार आहोत, जो आपल्या प्रत्येकाच्या ओळखीशी, आपल्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. कधी विचार केलाय, आरशात बघताना आपल्याला नक्की काय दिसतं? आपला चेहरा, आपलं नाव, आपल्या घराण्याचं नाव. पण खरंच ह्या सगळ्याच्या पलीकडे आपण नक्की कोण आहोत? आपली ओळख आपल्या वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावाने होते, की आपण जे काही करतो आपल्या कामाने होते? आणि याच प्रश्नाचं उत्तर मला वाटतं या 4 सुंदर ओळींमध्ये दडलेलं आहे. कुळ पाहता कर्म पहा, कर्म पाहता धर्म कळे, जन्माने नाही श्रेष्ठता, आचरणे माणूस घडे. बघा, या ओळी दिसायला किती साध्या आहेत, पण यात खरं सांगायचं तर मानवी जीवनाचं अख्खं तत्वज्ञान सामावलेलं आहे. चला, मग एक एक करून या ओळींचा अर्थ समजून घेऊया. पहिली ओळ काय म्हणते? कुळ पाहता कर्म पहा. ही एकच ओळ आपल्या समाजात वर्षानुवर्षे चालत आलेल्या एका मोठ्या समजुतीला थेट आवाहन देते. म्हणजे बघा, कुळ म्हणजे काय? आपलं घराणं, आपला वंश, हा ना, आपल्याला मिळालेला एक स्टार्टिंग पॉइंट आहे, एक प्लॅटफॉर्म. आणि कर्म म्हणजे आपली ॲक्शन, आपलं कर्तृत्व. एक सोपं उदाहरण घेऊ. समजा एखाद्याला वारसा हक्काने खूप मोठी कंपनी मिळाली. हे झालं त्याचं पोळ. पण ती कंपनी तो पुढे नेतो की बुडवतो, हे कशावर अवलंबून आहे? त्याचा कर्मावर, नाही का? म्हणजे वारसा फक्त एक संधी देतो. स्वतःला सिद्ध तर कर्मानेच करावं लागतं. आणि आपला इतिहास तर अशा उदाहरणांनी भरलेला आहे. तुम्हीच बघा ना, एका महान ऋषींचा मुलगा असूनही रावण बनू शकतो, ज्याने आपल्या ज्ञानाचा गैरवापर केला. आणि दुसरीकडे बघा, एका असुर राजाच्या घरी जन्म घेऊनही प्रल्हाद परमभक्त होऊ शकतो. म्हणजे गोष्ट अगदी स्पष्ट आहे, नाही का? कुळ म्हणजे फक्त एक बी आहे, पण त्याचं झाड कसं उगवेल हे पूर्णपणे त्याच्या कर्मावरच अवलंबून असतं. याचं सगळ्यात मोठं आणि मला वाटतं सगळ्यात प्रभावी उदाहरण म्हणजे महाभारतातला कर्ण. जन्माने क्षत्रिय, पण वाढला कुठे? सार्थाच्या घरी. आयुष्यभर समाज त्याला सूतपुत्र सूतपुत्र म्हणून हिणवत राहिला. पण आज हजारो वर्ष उलटून गेली, आपण कर्णाला त्याच्या कुळामुळे ओळखतो का? नाही. आपण त्याला ओळखतो त्याच्या दानशूरतेमुळे, त्याच्या मैत्रीसाठी प्राण देण्याच्या वृत्तीमुळे आणि त्याच्या पराक्रमामुळे. त्याचं कुळ तर कधीच झाकोळलं गेलं, पण त्याचं कर्म आजही सूर्यासारखं तळपत आहे. आता इथूनच पुढची ओळ सुरू होते, कर्म पाहता धर्म कळे. म्हणजे बघा, ही ओळ आपल्या कर्माला, आपल्या कृतीला थेट आपल्या चारित्र्याशी, आपल्या धर्माशी जोडतीये. पण एक मिनिट, इथे धर्म म्हणजे काय? फक्त देवपूजा, उपवास, कर्मकांड अजिबात नाही. आपल्या संस्कृतीत धर्म या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. धारयती इति धर्मः, म्हणजे जे समाजाला एकत्र धरून ठेवतं ते म्हणजे धर्म. आणि मग हा धर्म दिसतो कुठे? तो दिसतो आपल्या रोजच्या वागण्यातून, आपल्या कर्मातून. संत गाडगेबाबा किती सोप्या शब्दात सांगायचे, देव दगडात नाही, देव माणसात आहे. बस, या एका वाक्यात सगळं आलं. खरा धर्म मंदिरात किती तास बसलो यात नाहीये, तो आहे भुकेल्या माणसाला घास भरवण्यात. ज्याचं कर्म चांगलं आहे, ज्याच्या वागण्याने समाजाचं भलं होतंय, त्याचाच धर्म खरा. अगदी आपल्या कामातला प्रामाणिकपणासुद्धा तोच आपला खरा धर्म आहे. आणि आता आपण त्या ओळीकडे येतोय, जी मला वाटतं सगळ्यात जास्त क्रांतिकारी आहे. ती ओळ आहे, जन्माने नाही श्रेष्ठता. विचार करा, किती मोठा विचार आहे हा. हे एक वैचारिक स्फोटच आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय, की श्रेष्ठता ही काही वारसा हक्काने मिळणारी प्रॉपर्टी नाहीये. ती आपल्याला आपल्या बुद्धीने, आपल्या कष्टाने आणि आपल्या त्यागाने कमवावी लागते. जन्माने मिळालेली ओळख फार काळ टिकत नाही, पण कर्तृत्वाने कमावलेली श्रेष्ठता ती कायम टिकते. आणि याचं आपल्या काळातलं सगळ्यात मोठं जिवंत उदाहरण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. विचार करा, ज्या समाजाने त्यांना जन्मामुळे नाकारलं, शिक्षणाचे दरवाजे बंद केले, पावलोपावली अपमान केला, त्याच माणसाने आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या आणि संघर्षाच्या जोरावर केवळ स्वतःचं नाही तर करोडो लोकांचं भविष्य बदलून टाकलं. त्यांनी भारतासारख्या खंडप्राय देशाला राज्यघटनेचं कवच दिलं. आज आपण बाबासाहेबांना त्यांच्या जन्मामुळे ओळखतो की त्यांच्या कामाने? त्यांचं कर्तृत्व इतकं मोठं आहे, इतकं विराट आहे, की त्यांच्या जन्माची ओळख त्यात पूर्णपणे विरघळून गेली. त्यांनी हे कृतीने दाखवून दिलं की श्रेष्ठता ही जन्माने मिळत नाही, तर ती कर्माने मिळवावी लागते. अगदी हेच तत्व आपल्याला दिसतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात. महाराजांचं स्वराज्य हे फक्त एक राज्य नव्हतं, तो एक विचार होता, एक क्रांती होती. महाराजांनी कधी कुणाला विचारलं नाही की तुझी जात काय, तुझं कुळ कोणतं. नाही,
त्यांच्या सैन्यात, त्यांच्या प्रशासनात 18 पगड जातीचे सर्व धर्माचे लोक होते. तिथे फक्त 2च प्रश्न विचारले जायचे. एक, तुझ्या मनगटात बळ आहे का? आणि दुसरं, स्वराज्यासाठी जीव द्यायला तयार आहेस का? बस. आणि म्हणूनच जीवा महाला, शिवा काशीद, मदारी मेहतर यांच्यासारखे सामान्य कुटुंबातले लोक स्वराज्याचे आधारस्तंभ बनले. महाराजांनी हे सिद्ध करून दाखवलं की माणसाच्या कुळापेक्षा त्याचे गुण महत्वाचे आहेत आणि याच गुणी लोकांच्या जीवावर त्यांनी रयतेचं राज्य उभं केलं. आणि आता या सगळ्या विचारांचा शेवट, या सगळ्याचा सार एका ओळीत येतो. ती शेवटची ओळ आहे, आचरणे माणूस घडे. आचरण म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत आपलं कॅरेक्टर, आपलं वागणं. आणि खरं आचरण कोणतं माहितीये? जे आपण कोणी बघत नसताना करतो ते. कारण बघा, श्रीमंती कपड्यांवरून दिसते, हुशारी डिग्रीवरून दिसते, पण आपण माणूस म्हणून कसे आहोत हे फक्त आणि फक्त आपल्या आचरणावरूनच ठरतं. याच्यावर ना एक आधुनिक काळातली गोष्ट आठवली. एका मोठ्या कंपनीत CEO पदासाठी मुलाखत होती. शेवटच्या राऊंडला 2 उमेदवार होते. दोघंही सारखेच हुशार. मग बॉसने काय केलं? दोघांना जेवायला बाहेर नेलं. तिथे एका उमेदवाराने सूप थंड आहे म्हणून वेटरचा भर हॉटेलमध्ये अपमान केला. दुसऱ्याने मात्र शांतपणे वेटरला सांगितलं आणि त्याचे आभारही मानले. नोकरी कुणाला मिळाली असेल? अर्थात दुसऱ्याला. कारण बॉस म्हणाला, स्किल तर मी शिकवू शकेन, पण कॅरेक्टर म्हणजे आचरण ते नाही शिकवू शकत. अगदी हेच तर संत तुकाराम महाराज सांगतात. तुका म्हणे तोच संत, सोसी जगाचे आघात. म्हणजे काय? तर ज्याचं आचरण चांगलं आहे, जो दुसऱ्याचं दुःख सहन करतो, समजून घेतो, तोच खरा संत, तोच खरा माणूस. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट तर नक्की, जगाला बदलणं खूप अवघड आहे. इतरांना बदलणं तर आपल्या हातातच नाही. पण एक गोष्ट 100% आपल्या हातात आहे, ती म्हणजे आपलं स्वतःचं वागणं, आपलं आचरण. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया. गुलाबाच्या फुलाची किंमत गुलाब या नावात नाही, तर त्याच्या सुगंधात आहे. अगदी तसंच माणसाची किंमत त्याच्या आडनावात किंवा कुळात नाही, तर त्याच्या चारित्र्यात, त्याच्या कर्मात आहे. आडनाव तर वारशाने मिळतं, पण नाव ते स्वतःच्या कर्माने कमवावं लागतं. चला तर मग या आठवड्यात एक छोटासा प्रयत्न करून बघूया का? जेव्हा कोणी नवीन व्यक्ती भेटेल तेव्हा त्या व्यक्तीचं आडनाव काय आहे, ती कुठून आली आहे, हे सगळं बाजूला ठेवून फक्त एक माणूस म्हणून तिच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करूया का? का माहीत, कदाचित असं केल्यानेच आपल्याला त्या माणसातला देव दिसेल. पुन्हा भेटूया एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत राम कृष्ण हरी.